नमस्कार, मी निखिल पवार, टीजी सीड्स। आज आपण आलेलो आहोत निघोज या गावामध्ये। निघोज तालुका, पारनेर जिल्हा, नगर या ठिकाणी आपले नारायणगावचे प्रसिद्ध व्यापारी आलेले आहेत, वैभव शेठ कवडे साहेब। तर या ठिकाणी त्यांना आपण विचारूया व्हरायटी कशी वाटली आणि ते त्यांचं मनोगत सांगतील। माझं नाव आहे वैभव कवडे, माझी कंपनी समर्थ ॲग्रो नावाने। अच्छा, माझा नंबर आहे 9766512238। आम्ही दाणे सोलायचं काम करत असतो। ही व्हरायटी मी पाहिली आल्यावरती, शेतकऱ्यांनी नियोजन तर चांगलं केलंच आहे। आता ह्या दिवसाला बऱ्यापैकी करपा असतो व्हरायट्यांवर, याला करप्याचं प्रमाण नाही आहे, त्याचं नियोजन चांगलं आहे शेतकऱ्याचं। आणि विशेष म्हणजे त्याची कणसं आहेत, ती आल्यानंतर तर आम्ही चाट पडलो की तर कणसं चांगली आहेत। बाकीच्या व्हरायट्या ज्या आहेत ना, त्या बऱ्यापैकी ह्या दिवसाला न भरलेल्या आहेत। त्यांचा भरायचा प्रॉब्लेम आहे, तो वातावरणावर आहे, पण व्हरायटीत पण तितकाच दम पाहिजे। तर आम्ही आल्यानंतर मी आणि माझ्याबरोबर किशोर शेठ आले, ते पण त्यांचा व्यवसाय फार मोठा आहे। तर त्यांनी आणि मी जी व्हरायटी पाहिली अतिशय चांगले, त्याचे दाण्याची साईज खूप चांगली, त्याची लेंथ बघितली तर पूर्ण भरलेलं आहे कणीस मेन म्हणजे। आणि त्याचे जे राऊंड आहेत 18 राऊंड कंप्लीट आहेत। त्याचं यील्ड पण जे आहे आम्हाला दाणे सोलायला हे खूप चांगलं यील्ड येणार आहे, 55%च्या आत यील्ड येणार नाही। त्यानंतर ही व्हरायटी खाऊन पण पाहिली आम्ही आत्ताच, तर तिच्यात एक चौथा नाही आहे, गोडवा पण चांगला आहे। एकंदरीत व्हरायटी ही खूप चांगली वाटते। आणि प्रामुख्याने तिचं वेट जे आहे एक 600-700 ग्रॅम आहे। ह्या दिवसाला बऱ्यापैकी ती व्हरायटी एवढं वेट देत नाही। आता करप्याचं प्रमाण राहतं, ढगाळ वातावरण राहतं, अनेक अडचणी ह्या दिवसाला येतात। दर दिवसाला मक्याला अडचणी थोड्या कमी असतात। तर त्याचं शेतकऱ्याचं नियोजन चांगलं असल्यामुळे त्याची ताटांची हाईट पण चांगली 8 फुटावरती। प्रत्येक जे चारा आहे तो पण जनावराला चारा पण चांगला भेटेल ह्या व्हरायटीमुळे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 2 कणस आहेत काही काही ठिकाणी, पण एक कणीस चांगलं आहे, 600-700 ग्रॅमपर्यंत एक कणीस आहे। तुम्ही पाहू शकता कणसं प्रत्येक झाडाला चांगली कणसं आहे आणि पूर्ण भरलेली आहेत। त्यामुळं एकंदरीत ही व्हरायटी आमच्या दृष्टीने तर वाटते मार्केटमध्ये चालणार आहे, त्यात काही शंका नाही। आपण प्लॉट तर बघितलेला आहे, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? टीजी CT90 ही व्हरायटी लावली पाहिजे शेतकऱ्यांनी कसं काय? प्रामुख्याने मी लावायलाच सांगणार, माझा बियाण्याचा वाटपाचा धंदा आहे, मी बऱ्यापैकी टीजीचं काम करेल। मला ही व्हरायटी पाहिल्यानंतर एवढा तर कॉन्फिडन्स आलेला आहे का ती चालणार आहे व्हरायटी, असं काही विषय नाही। त्यामुळे माझं पण म्हणणं असं आहे का ही व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांनी लावा, डीलर लोकांनी पण वाटा, व्हरायटी चांगली आहे। धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात। टीजी कंपनीतर्फे आपले जाहीर आभार व आपले सहकार्य असेच लाभो ही विनंती। थँक्यू।